श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. उद्या आहे रविवार आणि उद्या आलेली आहे कालाष्टमी. रविवारच्या दिवशी कालाष्टमी आल्यामुळे या दिवसाला खूप सारं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ज्या दिवशी कालाष्टमी ही रविवारी येते त्या दिवसाला खूप सारं महत्त्व प्राप्त होत असतं. त्यामुळे पहा, या दिवशी आपल्याला चिमूटभर हळद आणि तांदूळ यांचा उपाय करायचा आहे. तर पहा, हा आपल्याला उपाय कशासाठी करायचा आहे, तर आपल्या घरातले जे काही दोष असतात, अडचणी असतात, संकट असतात, विघ्न असतात ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा असतात, पहा प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात, तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. ह्या उपाय केल्यामुळे पहा, आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता पडत नाही. आपल्या 50 पिढ्या यांना कशाचीच कमतरता पडणार नाही, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे आपल्याला उद्या हा उपाय नक्की करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आता बघा, आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळे दोष निर्माण झालेले असतात. पितृदोष असतो, वास्तुदोष असतो. त्याचबरोबर कुणी घरामध्ये येऊन गेलं तर त्यांची वाईट बाधा आपल्या घराला लागलेली असते. नजर दोष असतो. असे बरेचसे दोष आपल्या घराला लागलेले असतात. त्यामुळे काय होतं, आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची प्रगतीही थांबते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीही प्रवेश करत नाही किंवा मग आपल्या घरामध्ये ती टिकत नाही. अशा काही समस्या आपल्याला जेव्हा निर्माण होतात तेव्हा अशा काही विशिष्ट तिथी असतात. तर ह्या तिथींना जर आपण असे काही उपाय केले तर आपले जे काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या सर्व दूर होतात आणि आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात. आता बघा, हळद ही सर्वांनाच माहीत आहे किती गुणकारी आहे आणि किती वेदनानाशक देखील आहे. तर पहा, जी काही हळद आहे तर हळदीचा आपण प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापर करत असतो. त्याचबरोबर तांदूळ, तर ह्या तांदळाशिवाय कोणतीच पूजा पूर्ण होत. तर बघा, हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण बघणार आहोत. तर उद्या पहा, रविवार आहे आणि कालाष्टमी आहे. तर ही कालाष्टमी कशा पद्धतीने साजरी केली जाते. भगवान शिवशंकरांचं एक रूप म्हणजे कालभैरव. माता सती जी आहे तर तिचे जेव्हा 51 शरीराचे तुकडे झाले होते आणि ते 51 पीठामध्ये सामील करण्यात आलेले होते, त्यावेळेस भगवान शिवशंकरांनी आपल्या एक एक रुद्राक्ष त्या शक्तिपीठापाशी ठेवलेलं होतं. त्या रुद्राक्षांनाच आपण कालभैरवनाथ असं म्हणत. हेच जे रुद्राक्ष आहेत तर त्याला कालभैरव असं म्हणतो आणि हे कालभैरव जे आहेत तर ते माता सतीच्या शक्तिपीठांचं रक्षण करत असतात. यामुळेच ही जी कालाष्टमी आहे तर ती साजरी केली. आता बघा, आपण उपाय काय करायचा आहे ते पाहूया. तर आपल्याला ह्या उपायासाठी चिमूटभर तांदूळ लागणार आहेत. असं नाही की चिमूटभरच घ्यायची, तुम्हाला जितके घ्यायचे आहेत तेवढे तुम्ही घेऊ शकता. आणि ह्या उपायासाठी जे तांदूळ घेणार आहोत तर ते आपल्याला अखंड घ्यायचे आहेत, म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला यामध्ये वापरायचे नाही. तर त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि जी ही हळद आपण घेणार आहोत तर ती हळद आपल्याला त्या तांदळांना चोळायची आहे, म्हणजे लावायची आहे. त्या तांदळाला आपण ही हळद लावल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे किंवा मग एखादा ताम्हण घ्या आणि त्यामध्ये आपल्याला, तर त्या ताम्हणामध्ये, त्या प्लेटमध्ये आपल्याला विष्णू भगवानांची मूर्ती ठेवायची आहे. तुमच्याकडे विष्णू भगवानांची मूर्ती नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण हे असतातच. मग ते बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला त्या ताम्हणामध्ये ठेवायची आहे आणि त्या मूर्तीवरती आपल्याला जलाने अभिषेक करायचा आहे. तर हा अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला त्यावरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्याच्या नंतर ती मूर्ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. ती आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि पुसून घेतल्याच्या नंतर आपल्याला एखादा पाट घ्यायचा आहे. त्या पाटावरती छानसं लाल कलरचं वस्त्र टाका किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र टाका आणि त्यानंतर आता ही जी मूर्ती आपण घेतलेली आहे बाळकृष्णाची तर ती तिथे आपल्याला त्या कापडावरती ठेवायची आहे आणि कापडावरती ठेवल्याच्या नंतर आपण जे तांदूळ पिवळे करून घेतलेले आहेत तर त्या पिवळ्या तांदळाने आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंवरती अभिषेक करायचा आहे.
आता बघा, जर तुम्हाला असं पाट्यावर ठेवणं किंवा तांदूळ इकडे तिकडे सांडू शकतात, मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही एखाद्या ताटामध्ये जरी बाळकृष्णाला ठेवलं आणि वरून ह्या तांदळाने त्यांच्यावरती अभिषेक केला. एका मुठीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि थोडे 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 त्यांच्यावरती आपल्याला त्याने तांदळाने अभिषेक करायचा आहे. आता बघा, हे तांदूळ आपण वरून मुठीतून सोडताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे तांदूळ आपल्याला श्रीकृष्णांवरती अभिषेक करायचा आहे. आणि ते करत असतानाच आपल्याला आपली जी काही मनातील इच्छा आहे ती इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे आणि घरामधले काही संकट अडचणी असतील ते दूर करण्यासाठी प्रार्थना देखील करायची. हळद ही भगवान श्री हरिविष्णूंना खूप प्रिय आहे. त्यामुळे आपण असा हा हळद आणि तांदळाचा जर उपाय श्रीकृष्णांवरती केला, भगवान हरिविष्णूंवरती केला, तर ते आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि आपली जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होते. अशा कालाष्टमीच्या दिवशी आपण हा उपाय नक्की करायचा आहे. तर हा उपाय आवर्जून तुम्ही करायचा आहे. जर हा उपाय तुम्हाला करणं शक्य झालं तर पहा, तिथे आपल्याला बसून माता लक्ष्मीचे 108 जे नावं आहेत महालक्ष्मीचे, तर ते 108 नावंसुद्धा आपल्याला म्हणायचे आहे. आता बघा, तिथे आपल्याला उपाय करताना प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच उपायाला सुरुवात करायची आहे. आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची जी 108 नावे आहेत तर ती नावे आपल्याला घ्यायची आहेत, म्हणजेच म्हणायची आहेत. आता बघा, तुम्ही हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. उद्या संध्याकाळी हा उपाय तुम्ही माता लक्ष्मी घरामध्ये येण्याचा जो टाईम आहे तर त्या वेळेत तुम्ही हा उपाय नक्की करा. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद राहतील आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून कुठेच जाणार नाही. भगवान श्री हरिविष्णूंची जिथे पूजा अर्चा होते तिथे माता लक्ष्मी ही निवास करत असते. त्यामुळे आपल्याला असा हा उपाय लक्ष्मी येण्याच्या टायमाला करायचा आहे. जर तुम्हाला लक्ष्मी येण्याच्या टायमाला जर टाईम नसेल, वेळ नसेल, तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता. परंतु 12 ते 12:30च्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू नका. इतर वेळेस तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. संध्याकाळी तुम्ही रात्रीपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. आता बघा, प्रत्येक जणालाच 108 नावे घेणं शक्य नसतं आणि माहीतसुद्धा नसतात. मग अशा वेळेस काय करायचं, आपल्याकडे गुगल आहे, यूट्यूब आहे, यावरती माता लक्ष्मीचे 108 नावे म्हटलं की तुम्हाला लगेचच पुढे नावं येतील आणि मग ते जसे जसे नावं आहेत तसे तसे आपण घ्यायचे आहेत, म्हणायचे आहेत. तर हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी नक्की करा. तर हा उपाय केल्यामुळे बघा, आपल्या ज्या काही इच्छा आहेत ना त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि भगवान श्री हरिविष्णूंना आपल्या ह्या इच्छा, ज्या काही आपण संकट असतील, अडचणी असतील, त्या सर्व आपल्याला सांगायच्या आहेत आणि सांगितल्यानंतर बघा, तुमची इच्छा ही नक्की पूर्ण होणार. त्यामुळे अशा ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या काही अशा विशिष्ट तिथींना जर केल्या तर त्या उपायाचा आपल्याला फायदा होत असतो. तर आपण जे काही प्रयत्न करतो, कष्ट करतो, त्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.